आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लक्ष्मी, वे लक्ष्मी, काय झालं तुला? रडतेस का तू? अहो, नकळत भावनासाठी डबा भरला आणि मग लक्षात आलं माझी लेक तर आता इथे नाही, ती तर सासरी निघून गेली। लक्ष्मी, आई आई असं का म्हणतात की तुमची मुलगी या घरात नाहीये म्हणून? मग आम्ही कोण आहोत? आम्ही तुमच्या मुली नाही आहोत का? अगं तसं नाही ग बाळा, तुम्ही आहातच, पण आता भावना कायमची दुसऱ्या घरी गेली ग, तिची पोकळी तर भासणारच ना। हे तर खरंच आहे। काल मी वरदला तेल लावायला घेतलं आणि कळलं की तेलच संपलंय। सवयीने मी भावनाच्या रूम मध्ये गेले आणि हाक दिली, भावना जरा तेल दे ग, आणि टचकन पाणी आलं माझ्या डोळ्यात। खरे हो ताई, आता तर भावना ताईच्या खोलीकडे पण बघवना झाले। माझं तर बाई कशात लक्षच लागत नाहीये आज। मला पण कामावर जाऊ वाटना। अगं ए मुलींनो, तुम्ही नका रडू हा। अगं लेकी म्हटलं की असंच आयुष्य असतं, आज ना उद्या सासरी जावंच लागतं बघ। ते म्हणतात ना, लेकी परख्याचं धान असतात। रडू नका, उगी 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 रडू नको। अहो बघ, तुम्ही काय हसताय? काय गंमत आहे बघ लक्ष्मी। आता मगाशी तू इथे बसून रडत होतीस तेव्हा या दोघी तुला समजावत होत्या, आणि आता अगदी उलट चित्र आहे। या दोघी रडतायत आणि तू यांना समजावतेस। काय चाललंय? बघा ना या दोघी, तुम्हाला सांगते, या अशा लेकी सुना म्हणून मिळायला भाग्य लागतं। आणि आई, असं सासर मिळालं पण भाग्यच लागतं बर का। हो का? गुणाच्या पोरी आहेत बघा माझ्या, रडायचं नाही आता। नीलांबरी ठेव। नीलांबरी, मोठ्या घराण्याची सून होण्याची स्वप्न सगळेच जण बघतात, सगळ्यांच्या नशिबात ते सुख नसतं। या मोठ्या घरात कसं राहायचं, कसं वावरायचं हे जमावं लागतं। वागणुकीतून तर दिसत नाहीच आहे, पेहरावातून दिसतंय का, जमतंय का ते बघा म्हणावं। काकू, मला माफ करा, पण मला नाही जमणार आहे। म्हणजे आजपर्यंत मी माझ्या घरी कधीच अशा भरजरी साड्या आहे, दागिने असं घालून घरात नाही बसलीये। अहो, आणि घरातच काय, मी कुठे बाहेर जाताना, लग्नाला, कार्यक्रमाला जाताना सुद्धा इतकी तयार होऊन नाही जात। मला नाही आहो सवय त्याची, मला साधं राहायला आवडतं। हे असं रोज नाही जमणार मला। नीलांबरी, हद्द झाली ग निर्लज्जपणाची। आत्ता एवढा बाहेर तमाशा झाला, एखादी असती तर शर्मेने मान खाली गेली असती आणि स्वतःहून आली असती साडी मागायला। साडी तर दूरची गोष्ट, अंगात उर्मटपणा भरलाय नुसता। अहो नाही काकू, नीलांबरी, या घरात राहायचं असेल तर इथले नियम पाळावे लागतील, मनमानी करून चालणार नाही। आई, तुम्ही शांत व्हा प्लीज। तुम्ही जा, मी समजावेन तिला।
भावना, तुला किती त्रास होतोय हे मी समजूच शकते. शेवटी तुम्ही दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलंय ना, म्हणून हे सगळे असे वागतायत. हे बघ, आता हे प्रकरण खूप तापलेलं आहे. थोड्याच दिवसात सगळं शांत होईल, पण तोपर्यंत तू हे सगळं सहन कर. हे बघ, लग्न होऊन जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा सासरचे लोक त्यांच्या प्रथा, त्यांचे नियम तिच्यावर लादण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा किती असह्य वाटतं ना, हे मी समजूच शकते. शेवटी मीही यातून गेलेच. हे बघ, तुला या घरात कधीही कोणाशी काहीही बोलावंसं वाटलं ना, तर अगदी बिनधास्तपणे हक्काने माझ्याशी बोलतो. जसं आता आईने तुझ्याशी बोलण्यासाठी मला दुवा म्हणून वापरलं, अगदी तूही तसंच कर. शेवटी सासरी असं कोणीतरी पाहिजेच असतं. मी जेव्हा नवीन लग्न करून या घरात आले ना, सिद्धूने माझी खूप मदत केली आणि त्यामुळे आता तुला सपोर्ट करणं माझं कर्तव्य आहे. तू आवरून घ्या प्लीज, मी येते. बबुचका, अरे हळूहळू खा, किती फास्ट खातोयस? रात्रभर मला पळवलंयस आणि आता बघा. बर, ये इथे, ये इथे, हे घे, हे खा. बबुचका, अरे सावकाश. बबुचका, इथे ये, हे खा ना, हे धर, हे खा प्लीज. धर धर धर, ये इकडे. व्हेरी गुड, ये. हा, गुड मॉर्निंग जानू. हळूहळू खा, हळूहळू खा. गुड मॉर्निंग जयन. हे धर, हे खा. कधी उठलीस तू? अरे उठायला मी झोपले कुठे? का? का म्हणजे, अरे रात्री याला भूक लागली म्हणून खाणं द्यायला उठले, तर हा काही खाईच ना. ह्याच्याच मागे मागे पळत होते आणि सकाळ कधी झाली ते कळलंच नाही. बबुचका, अरे लक्ष्मी निवास, लक्ष्मी